अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. नमस्कार. अल्पनिता शोमध्ये तुमचे स्वागत. स्टार्ट करूयात. वोकॅब्युलरी वर्ड्स पार्ट नंबर 18 मराठी शब्द इंग्रजीतून. तर आजचा पहिला शब्द आहे ठसा. ठसा म्हणजे स्टॅम्प किंवा इम्प्रेशन. दोन्ही प्रकारे अर्थ लागतो. इम्प्रेशन म्हणजे फॉर एक्झाम्पल आपण कधीतरी असे म्हणतो एखादी व्यक्ती आपल्या आयुष्यात येऊन जाते किंवा थोड्या वेळ पाहुणे म्हणून येतात तर किंवा कुठे आपल्याला भेटते एखादी व्यक्ती आपल्याला, तर आपण म्हणतो ना, अरे तिने माझ्या मनात ठसा उमटलाय. म्हणजे ठसा. ठसा या शब्दाचा अर्थ स्टॅम्पसुद्धा होऊ शकतो किंवा इम्प्रेशन. ठीक आहे. पुढचा शब्द आहे मनावर ठसवणे. एखादी गोष्ट मनावर ठसली गेली, ठसवणे, त्याला म्हणतात टू इम्प्रेस. मनावर ठसवणे, टू इम्प्रेस. नेक्स्ट आहे बोटाचा ठसा म्हणजे फिंगरप्रिंट. बोटाचा ठसा म्हणजे फिंगरप्रिंट. नेक्स्ट आहे पायाचा ठसा म्हणजे फुटप्रिंट. पायाचा ठसा म्हणजे फुटप्रिंट. नेक्स्ट आहे निरुत्तर. काही वेळेला आपण असं निरुत्तर होतो, समोरच्या व्यक्तीचं बोलणं ऐकून आपल्याला कळतच नाही की आपण काय बोलू. तर निरुत्तर म्हणजे स्पीचलेस किंवा सायलेन्स्ड. निरुत्तर, स्पीचलेस किंवा सायलेन्स्ड. पुढचा शब्द आहे परिसर म्हणजे सराउंडिंग्स किंवा एन्व्हायरमेंट. परिसर, सराउंडिंग्स किंवा एन्व्हायरमेंट. नेक्स्ट आहे बादशहा म्हणजे ॲन एम्परर किंवा किंग. सोशल स्टडीजमध्ये हा शब्द वापरला जातो. बादशहा म्हणजे एम्परर किंवा किंग. पुढचा शब्द आहे बादशाही म्हणजे रॉयल किंवा किंगली. आपण म्हणतो ना, अरे तो एकदम बादशाही थाटात जगतो, म्हणजे रॉयल किंवा किंगली. पुढचा शब्द आहे लळा म्हणजे अटॅचमेंट. लळा, अटॅचमेंट. नेक्स्ट आहे लावण्य म्हणजे ब्युटी किंवा अट्रॅक्टिव्ह किंवा लवलीनेस. लावण्य, ब्युटी किंवा अट्रॅक्टिव्ह किंवा लवलीनेससुद्धा आपण बोलू शकतो. पुढचा शब्द आहे लावण्यवती म्हणजे लवली किंवा ब्युटिफुल किंवा अट्रॅक्टिव्ह. ठीक आहे. लावण्यवती म्हणजे लवली किंवा ब्युटिफुल किंवा अट्रॅक्टिव्ह. नेक्स्ट आहे शिरशिरी म्हणजे शिवरिंग. शिरशिरी, शिवरिंग. शिरशिरी येणे म्हणजे टू बिगिन टू शिवर. समोरची व्यक्ती काही करत असेल, एखादी वस्तू खात असेल असं आंबट वगैरे, आणि आपल्याला जर ते नाही सहन झालं तर एकदम अचानकपणे आपल्या अंगाला अशी शिरशिरी येते ना, तर त्याला म्हणतात टू बिगिन टू शिवर. ठीक आहे. किंवा काही वेळेला थंडीमध्ये सुद्धा अगदी असं शिरशिरी येते अंगाला, तर शिरशिरी येणे म्हणजे टू बिगिन टू शिवर. नेक्स्ट आहे स्त्री म्हणजे अ वुमन किंवा अ लेडी. स्त्री, अ वुमन किंवा अ लेडी. नेक्स्ट आहे स्त्रिया म्हणजे विमेन. इकडे वुमेन नका बोलू, हा चुकीचा शब्द लोक उच्चारतात. वुमेन नाही तर विमेन. करेक्ट शब्द आहे स्त्रियांसाठी स्त्रिया म्हणजे विमेन. काय बोलाल? विमेन. नेक्स्ट आहे स्त्री आणि पुरुष म्हणजे मेल अँड फिमेल. स्त्री आणि पुरुष, मेल अँड फिमेल. पुढचा शब्द आहे स्त्री पुरुष समानता म्हणजे सेक्स इक्वालिटी. स्त्री पुरुष समानता म्हणजे सेक्स इक्वालिटी. नेक्स्ट आहे स्त्री पुरुष असमानता म्हणजे सेक्स इनइक्वालिटी. स्त्री पुरुष असमानता म्हणजे सेक्स इनइक्वालिटी. पुढचा शब्द आहे अन्य म्हणजे अदर. आपण म्हणतो ना बाकी, तसं अन्य म्हणजे अदर. अन्यत्र, अन्यत्र म्हणजे एल्सवेअर. अन्यत्र, एल्सवेअर.
पुढचा शब्द आहे अन्यथा. अन्यथा म्हणजे ऑर किंवा एल्स किंवा अदरवाईज. ठीक आहे. अन्यथा मी नाही येणार आपण म्हणतो ना काही वेळेला. सो अन्यथा म्हणजे ऑर किंवा एल्स किंवा अदरवाईज. पुढचा शब्द आहे कचरा म्हणजे गार्बेज किंवा ट्रॅश किंवा रबिश सुद्धा बोलतो. ठीक आहे. कचरा म्हणजे गार्बेज किंवा ट्रॅश किंवा रबिश. नेक्स्ट आहे कचऱ्याचा ढीग म्हणजे पाईल ऑफ रबिश किंवा गार्बेज. ठीक आहे. कचऱ्याचा ढीग म्हणजे पाईल ऑफ रबिश किंवा पाईल ऑफ गार्बेज. पुढचा शब्द आहे कचरा टाकायची जागा म्हणजे डंप किंवा गार्बेज डंप किंवा रबिश डंप सुद्धा बोलू शकतो. ठीक आहे. कचरा टाकायची जागा म्हणजे डंप किंवा गार्बेज डंप. नेक्स्ट आहे ठराव म्हणजे रिझोल्यूशन. ठराव म्हणजे रिझोल्यूशन किंवा ॲग्रीमेंट. नेक्स्ट आहे ठरणे म्हणजे फिक्स्ड किंवा सेटल्ड किंवा ॲग्रीड. ठरणे म्हणजे फिक्स्ड किंवा सेटल्ड किंवा ॲग्रीड. पुढचा शब्द आहे ठरलेला म्हणजे डिसाइडेड किंवा सेटल्ड. ठरलेला, डिसाइडेड किंवा सेटल्ड. पुढचा शब्द आहे ठरवणे म्हणजे डिसाइड किंवा फिक्स. ठरवणे, डिसाइड किंवा फिक्स. पुढचा शब्द आहे ठरवून केलेला म्हणजे डेलिबरेट. ठरवून केलेला म्हणजे डेलिबरेट किंवा प्लान्ड. ठीक आहे. पुढचा शब्द आहे न ठरवता म्हणजे रँडमली किंवा ॲट रँडम म्हणजे कसेही. ठीक आहे. न ठरवता म्हणजे रँडमली किंवा ॲट रँडम. ठीक आहे. मित्रांनो, रोज 10 मिनटं तरी या वोकॅब्युलरीसाठी तुम्ही अवश्य काढा आणि आपला शब्दकोश वाढवा. आता विदिन 10 सेकंड्स आपण स्टार्ट करूयात आपला रॅपिड फायर राऊंड. रेडी? चला तर स्टार्ट करूयात. ठसा स्टॅम्प. मनावर ठसवणे टू इम्प्रेस. बोटाचा ठसा फिंगरप्रिंट. पायाचा ठसा फुटप्रिंट. निरुत्तर स्पीचलेस. परिसर सराउंडिंग्ज. बादशाह an emperor. बादशाही रॉयल. लळा अटॅचमेंट. लावण्य ब्युटी. लावण्यवती लवली. शिरशिरी शिवरिंग. शिरशिरी येणे टू बिगिन टू शिवर. स्त्री अ वुमन. स्त्रिया विमेन. स्त्री आणि पुरुष मेल अँड फिमेल. स्त्री पुरुष समानता सेक्स इक्वालिटी. स्त्री पुरुष असमानता सेक्स इनइक्वालिटी. अन्य अदर. अन्यत्र एल्सवेअर. अन्यथा ऑर किंवा एल्स. कचरा गार्बेज. कचऱ्याचा ढीग पाईल ऑफ गार्बेज. कचरा टाकण्याची जागा डंप. ठराव रिझोल्यूशन. ठरणे फिक्स्ड. ठरलेला डिसाइडेड. ठरवणे डिसाइड. ठरवून केलेला डेलिबरेट. न ठरवता रँडमली. मित्रांनो, व्हिडिओची पुन्हा पुन्हा प्रॅक्टिस करा. व्हिडिओला आत्ताच लाईक करा. आपल्या मित्रमैत्रिणींना शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर आत्ताच करा. शिवाय बेल आयकनसुद्धा प्रेस करा. एवढं सगळं तुम्हाला आत्ताच करायचं आहे. तर पुन्हा भेटूयात अल्पनिता शोच्या वोकॅब्युलरी वर्ड्स पार्ट नंबर 19 मराठी शब्द इंग्रजीतून. धन्यवाद.